हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे? एकदा कमेंट करून सांगायचे. बघा, आजचा जो आपला टॉपिक आहे ज्याचं नाव आहे डायरेक्शन अँड डिस्टन्स, दिशा आणि अंतर. हा जो टॉपिक आहे तो आज आपण इथे कव्हर करणार आहोत, डायरेक्शन अँड डिस्टन्स. बघा, आता सर्वांना माहिती आहे दिशा आणि अंतर म्हटलं तर वेगवेगळ्या स्वरूपातील जे प्रश्न आहेत ते विचारले जातात. जसे की एक्झाम्पल बघा, आता कसे प्रश्न विचारले जातात नक्की, तर शॅडो बेस्ड क्वेश्चन, सावली जे आहे सावली, शॅडोवर आधारित प्रश्न बघायला भेटतील. डिग्री बेस्ड क्वेश्चन, अंश डिग्री आधारित प्रश्न आपल्याला बघायला भेटेल. आणि तिसरा आहे डायरेक्शन बेस्ड डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅट मधील क्वेश्चन्स. म्हणजे या तीन प्रकारचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला बघायला भेटतील. आता आपण दिशा ज्या आहेत त्या दिशांचे नॉलेज जे आहे ते आपल्याला असणं गरजेचं आहे. आता आपल्याकडे 4 मुख्य दिशा आहेत आणि 4 उपदिशा आहेत. 4 मुख्य दिशा आणि 4 ज्या आहेत त्या उपदिशा आपल्याकडे आहेत. अच्छा बघा, 4 मुख्य दिशा आहेत आपल्याकडे: पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. या 4 आपल्याला मुख्य दिशा बघायला भेटल्या. आणि 4 उपदिशा आहेत, जसं की आग्नेय ज्याला आपण साऊथ ईस्ट म्हणतोय, ठीक आहे, वायव्य नॉर्थ वेस्ट. त्याच्यानंतर बघा ईशान्य काय भेटतं, याला आपण नॉर्थ ईस्ट म्हणतोय. आणि एक आहे आपल्याकडे नैऋत्य जे की साऊथ वेस्ट. म्हणजे अशा पद्धतीने बघा, साऊथ ईस्ट, साऊथ वेस्ट, नॉर्थ वेस्ट, नॉर्थ ईस्ट, अशा 4 उपदिशा आपल्याला बघायला भेटतील. म्हणजे 4 मुख्य दिशा, 4 उपदिशा, 8 दिशांच्या हिशोबाने आपल्याला उत्तर जे आहे ते उत्तर काढावं लागतंय. ओके, चला तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण 3 टाईपचे प्रश्न जे आहेत ते आपण इथे बघणारच आहोत. इव्हन बघा, तुम्हाला बघा शॅडो बेस्ड मी शिकवणार आहे, डिग्री बेस्ड शिकवणार आहे, डायरेक्शन बेस्ड डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅट मधील प्रश्न शिकवणार आहे, सोबत तुम्हाला कोडेड डायरेक्शन डिस्टन्स देखील शिकवणार आहे. कोडेड डायरेक्शन अँड डिस्टन्स. ठीक आहे, हे सर्वच्या सर्व टाइप्स जे आहेत ते आपल्याला कव्हर करायचं. चला तर मग आता इथे शॅडोचा कॉन्सेप्ट जो आहे तो शॅडोचा कॉन्सेप्ट समजून घेऊयात. त्याच्या आधारावर विचारले जाणारे प्रश्न जे आहेत ते कसे असतात ते सुरुवातीला समजून घेऊ. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जर बघितलं तर आपल्याकडे सूर्य जो आहे तो सूर्य पूर्वेला उगवतोय म्हटलं तर सकाळचा टाइम असताना आपल्याला माहिती आहे सूर्य हा पूर्व दिशेला असणार आहे. म्हणजे इन द मॉर्निंग म्हटलं किंवा ऍट द टाइम ऑफ सनराईज, अशा पद्धतीने प्रश्नांमध्ये उल्लेख जो आहे तो केला जातोय. सूर्योदयाच्या वेळेस 2 मित्र रोहित आणि मोहित एकमेकांशी बोलत आहेत. ओके, असं सांगितलं जाईल. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जो मोहित आहे याचं तोंड आहे उत्तरेकडे, याचं तोंड जे आहे ते उत्तरेकडे तोंड आहे. आणि रोहित जो आहे ते रोहितचं तोंड आहे दक्षिणेकडे. आता नेहमी लक्षात ठेवा, सूर्य किरणे त्या बाजूने पडलेली आहेत पूर्वेकडून, तर मोहितची सावली आहे ती स्वतःच्या डावीकडे पडणार. बघा, सावली जी आहे ती स्वतःच्या डावीकडे पडणार आणि रोहितची सावली जी आहे ती रोहितची सावली स्वतःच्या उजवीकडे पडणार आहे. बघा, स्वतःच्या उजवीकडे आणि मोहितच्या डावीकडे. आता मोहितची सावली स्वतःच्या डावीकडे आणि रोहितच्या उजवीकडे पडणार आहे. तर हा कॉन्सेप्ट जो आहे तो आपल्या लक्षात राहणं गरजेचं आहे. ओके, हे झालं सकाळच्या टायमिंगचं. आता पुढे एक्झाम्पल सहित मी तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे, डोंट वरी. आता सनसेट म्हटलेलं आहे, सूर्यास्ताची वेळ दिलेली आहे. सूर्यास्ताची वेळ आहे म्हणजे सायंकाळची वेळ आहे. सूर्यास्तापूर्वी बघा राम आणि मोहन दोघे एकमेकांशी बोलतायत असं सांगितलं. मोहनची सावली स्वतःच्या उजवीकडे पडलेली आहे, तर राम कोणत्या दिशेने बघतोय? बघा, मोहनची सावली स्वतःच्या उजवीकडे, मोहनची सावली जी आहे स्वतःच्या उजवीकडे पडते. राम कुठे फेस करतोय? दक्षिण दिशेला तोंड आहे याचं. रामचं तोंड कुठे आहे? दक्षिण दिशेला. ओके, म्हणजेच रामची सावली स्वतःच्या डावीकडे पडेल, मोहनची सावली स्वतःच्या उजवीकडे पडेल. तर हा कॉन्सेप्ट नेहमी लक्षात ठेवा. बघा, सूर्योदयाच्या वेळेस जो उत्तरेला बघतो त्याच्या डावीकडे सावली पडते आणि सूर्यास्ताच्या वेळेस जो उत्तरेकडे बघतो त्याच्या उजवीकडे सावली असते. हा कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. आता यावर आधारित जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न कसे असतात ते बघायला सुरुवात करूयात आपण. बघा, आता प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आपल्याला. एका सकाळी
दोन मित्र आहेत, दोन मित्र समीर आणि अनिकेत समोरासमोर बोलत होते. जर समीरची सावली स्वतःच्या उजवीकडे असेल तर समीर कोणत्या दिशेने तोंड करून उभा होता? बघा सकाळचा टाइम आहे, सरळ सिंपल सी गोष्ट आहे. सूर्य जे आहे सकाळी पूर्वेकडे असणार आहे. सूर्य किरण या दिशेने पडलेली आहेत. बघा सकाळचा टाइम आहे, दोन मित्र समीर आणि अनिकेत एकमेकांशी बोलतायत. आता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं, जो उत्तरेकडे बघतो त्याच्या डावीकडे सावली पडते, जो दक्षिणेकडे बघतो त्याच्या उजवीकडे सावली पडते. आता प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलंय बघा, प्रश्नामध्ये असं सांगितलंय समीरची सावली स्वतःच्या उजवीकडे पडली आहे. समीर जो आहे, समीरची सावली स्वतःच्या उजवीकडे पडलेली आहे. आणि मग समीर कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे? बघा समीरचं तोंड जे आहे ते तोंड दक्षिणेकडे आहे. तोंड कुठे आहे? दक्षिणेकडे. आलं लक्षात? समीरचं तोंड दक्षिणेकडे आहे, अनिकेतचं तोंड उत्तरेकडे येणार आहे. अंडरस्टूड? म्हणजेच उत्तर काय आलं? समीरचं तोंड कुठल्या दिशेला आहे? उत्तर येणारे आपला पर्याय दुसरा, दक्षिणेकडे समीरचं तोंड आहे. ठीक आहे, चला आता पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक दुसरा. प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे बघा. एका संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी दोन मित्र रवींद्र आणि निमेश समोरासमोर बोलत होते. जर निमेशची सावली त्याच्या डावीकडे असेल तर रवींद्र कोणत्या दिशेने तोंड करून या ठिकाणी उभा होता असं आपल्याला विचारलंय. आता टाइम जो दिलेला आहे, टाइम बघा संध्याकाळचा टाइम दिलेला आहे. संध्याकाळ म्हटली तर सूर्य पश्चिमेला असणार होता. सूर्य पश्चिमेला आहे, सूर्य किरणे या दिशेने पडलेली आहेत. बघा सायंकाळचा टाइम आहे. दोन मित्र रवींद्र आणि निमेश एकमेकांशी बोलतायत. आता सांगितलं काय बघा, निमेशची सावली त्याच्या डावीकडे आहे. झालं काय बघा रे, आता याची सावली उजवीकडे पडणार आहे, याची सावली डावीकडे. निमेशची सावली त्याच्याच कुठे आहे? निमेशची सावली त्याच्या डावीकडे. बघा निमेशची ही सावली जी आहे ती त्याच्या डावीकडे. आपल्याला विचारलंय रवींद्र कोणत्या दिशेने तोंड करून उभा आहे? रवींद्र खाली आहे, परंतु तोंड मात्र कुठे आहे? उत्तरेकडे तोंड आहे. तर आपल्याला उत्तर सांगता येईल उत्तरेकडे तोंड करून रवींद्र बसलेला आहे. पर्याय पहिला उत्तर दिशा हे आपलं आन्सर येईल. काय आन्सर आलं आपलं? पहिला पर्याय, उत्तर दिशेला रवींद्रचं तोंड आहे. ठीक आहे, समजतंय? लक्षात येते कशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो. आपण दोन्ही एक्झाम्पल्स बघितले, सकाळच्या टायमिंगचंही बघितलं, सायंकाळच्या टायमिंगचंही बघितलेलं आहे. दोन्ही एक्झाम्पल्स मी तुम्हाला दाखवलेत आणि ज्याची त्याची सावली स्वतःच्या डावीकडे किंवा उजवीकडे पडले हे आपण पाहिलेलं आहे. आता आपण जे प्रश्न बघणार आहोत ते डिफरंट बघणार आहोत, थोडेसे आहे बघा. ठीक आहे, आता एका व्यक्तीची सावली दुसऱ्याच्या कुठे पडली आहे ते आपल्याला दाखवलं जाईल. त्याच्या बेसवर आपण या ठिकाणी उत्तर काढणार आहोत. दर्शना मॅम चिंता करू नका. आता बघा काय झालं बघा. पहिला प्रश्न जो होता, पहिल्या प्रश्नामध्ये असं सांगितलं की दोन मित्र सकाळी एकमेकांशी बोलत होते. सकाळचा टाइम होता, सूर्य पूर्वेकडे होता. सकाळचा टाइम म्हटला, दोन मित्र एकमेकांशी बोलतायत. कॉन्सेप्ट लक्षात ठेवा, याच्या डावीकडे सावली पडणार आहे, याच्या उजवीकडे सावली पडणार आहे. ठीक आहे, याचं तोंड जे आहे ते तोंड उत्तरेकडे आहे आणि वरचा जो आहे तो वरचा साऊथ फेसिंग आहे, दक्षिणेकडे तोंड आहे. आपल्याला काय सांगितलं ते बघायचं. समीरची सावली स्वतःच्या उजवीकडे. अच्छा, या दोघांमध्ये कोणाची सावली उजवीकडे आहे? वरच्या व्यक्तीची. म्हणजे समीर वर होता आणि समीरचं तोंड कुठे आहे विचारले. समीर कुठे तोंड करून बसलाय? दक्षिणेकडे. झाला पहिला प्रश्न क्लिअर झाला. पहिला प्रश्न डबल सांगा म्हणताय, पहिला प्रश्न क्लिअर आहे. अच्छा, मी दुसऱ्या प्रश्नाकडे येतोय. आता दुसरा प्रश्न घ्या. सायंकाळचं टाइम आहे, संध्याकाळचं वेळ आहे. संध्याकाळची वेळ आहे, सूर्य इथे आहे असं आपण कन्सिडर करा. सूर्य इथे आहे, दोन व्यक्ती एकमेकांशी बोलतात. याच्या उजवीकडे सावली, याच्या डावीकडे सावली. ठीक आहे, जो उत्तरेकडे बघतोय त्याच्या उजवीकडे सावली. आता आपल्याला काय सांगितलं, निमेशची सावली त्याच्या डावीकडे आहे. कोणाची सावली? डावीकडे निमेशची. निमेशची सावली त्याच्या स्वतःच्या डावीकडे आहे. रवींद्र कुठल्या दिशेला तोंड करून उभा आहे? तर निमेश जर वरती आला तर रवींद्र खाली आहे. खालच्या व्यक्तीचं तोंड उत्तरेकडे. उत्तरेकडे म्हणजेच पहिला पर्याय आपलं उत्तर झालं. किती सिंपल आहे बघा. खूप सोपं आहे हे, फक्त प्रॉपरली लक्ष देणं गरजेचं आहे आपल्याला. ओके, आणि बघा कुठल्याही प्रकारच्या प्रश्नामध्ये जर काही कन्फ्युजन असेल तर त्वरित विचारत चला. हा फायदा असणार आहे तुमचं लाईव्ह क्लास अटेंड करण्याचा. लाईव्ह क्लास जे आहे ते अटेंड करण्याचा हा बेनिफिट असणार आहे.
ओके, चला आता पुढील प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे. सूर्योदयानंतर प्रकाश कॉलेजला जात असताना अचानक एका क्रॉसिंग पॉइंटवर लोकेशची भेट झाली त्याची. सूर्योदय नंतर म्हटलंय तर सूर्य पूर्व दिशेला असणार होता. सूर्य कुठे आहे? पूर्व दिशेला. सूर्य किरणे पडलेली आहेत. दोन मित्र एका क्रॉसिंग पॉइंटवर त्यांची दोघांची भेट झालेली आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर बघा रे काय झालं, लोकेशची सावली प्रकाशच्या अगदी उजवीकडे होती. बघा आता याची सावली डावीकडे, याची सावली उजवीकडे. प्रकाशच्या अगदी उजवीकडे कोणाची सावली होती? लोकेशची. बघा प्रकाशच्या अगदी उजवीकडे, बघा याची सावली जी उजवीकडे स्वतःची तर आहेच, त्याच्या उजवीकडे लोकेशची सावली पडलेली आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगितलं. लोकेशची सावली प्रकाशच्या अगदी उजवीकडे. बघा लोकेशची सावली स्वतःच्या डावीकडे येणार, परंतु प्रकाशच्या उजवीकडे येणार आहे. मग एकमेकांसमोर ते उभे होते, तर प्रकाश कोणत्या दिशेला बघत होता? प्रकाशचं तोंड खाली आहे. प्रकाश जो आहे तो साऊथ फेसिंग आहे, म्हणजे दक्षिणेला तोंड आहे त्याचा. प्रकाशचा साऊथ फेसिंग येते, दक्षिण दिशेला तोंड आहे. पहिला पर्याय जो आहे तो पहिला पर्याय आपला इथे अचूक उत्तर येणार आहे, फर्स्ट ऑप्शन. ओके, काय उत्तर आलं आपलं? पहिला पर्याय आपलं अचूक उत्तर आहे इथे. चला आता पुढील प्रश्न जो आहे तो पुढील प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करून सांगा मला की बाबा इथे काय उत्तर वाटतं तुम्हाला. आता बघा 3 प्रश्न तर मी तुम्हाला दाखवलेले आहेत. आता एक चौथ्या प्रश्नाची माझी अपेक्षा आहे की तुमच्याकडून उत्तर भेटलं पाहिजे. सर्वांची उत्तरं दिसली पाहिजेत. चला व्यवस्थित चेक करा आणि उत्तर कमेंट करून सांगा काय वाटतंय उत्तर काय येईल. बघा आता इथे काय दिले, सूर्यास्तापूर्वी सूर्यास्ताच्या वेळेला गौरी आणि कृतिका समोरासमोर बसलेले आहेत. सूर्यास्त होतोय म्हणजेच या ठिकाणी बघा सूर्यास्त होतोय वेळेला सूर्य पश्चिम दिशेला असणार होतं. सूर्यकिरणे या दिशेला अशी पडलेली आहेत. आपल्याला दिसतंय गौरीची सावली कृतिकाच्या उजवीकडे पडली. बघा हे उजवीकडे सावली पडेल, हिची डावीकडे पडेल. कृतिकाच्या उजवीकडे कोणाची सावली पडली आहे? गौरीची सावली पडलेली आहे. कृतिकाचं तोंड कुठे आहे? कृतिका बघते उत्तर दिशेला. कृतिकाचं तोंड कुठे आहे? उत्तरेला आहे. पर्याय दुसरा जे आहे ते सेकंड ऑप्शन आपलं अचूक उत्तर आहे, उत्तरेला तोंड आहे. क्लिअर? नॉर्थ फेसिंग. चला पुढील प्रश्न क्रमांक 5. आता बघा या प्रश्नाकडे लक्ष द्या. 5वा 6वा प्रश्न जो आहे, 5वा प्रश्नही बघा तुमच्या लक्षात यायला पाहिजे. चला तुम्ही 5वा करा, 6वा 7वा मी दाखवेल तुम्हाला. 6वा 7वा प्रश्न मी दाखवेल, 5वा प्रश्नही तुम्हीच सोडवायचा आहे. आता बघा एके दिवशी सकाळी सूर्योदयानंतर संदेश एका खांबाकडे तोंड करून उभा होता. सूर्योदय झालेला आहे, सूर्य पूर्व दिशेला आहे, सूर्यकिरणे या पद्धतीने पडलेले आहेत. एका ठिकाणी संदेश असणार आहे, एका ठिकाणी खांब असणार आहे. समोरासमोर ते आहेत. आता खांबाची सावली अगदी त्याच्या उजवीकडे पडलेली आहे. बघा रे इथे जो ऑब्जेक्ट असेल त्याच्या डावीकडे सावली पडणार आहे, इथे असणारा ऑब्जेक्ट त्याच्या उजवीकडे सावली पडणार आहे. ओके, मग आता खांबाची सावली अगदी त्याच्या उजवीकडे पडली होती. संदेशच्या उजवीकडे खांबाची सावली पडलेली आहे. मग संदेशच्या उजवीकडे म्हटलंय, खांबाची सावली पडलेली आहे असं इथे दिसतंय. तर मग या ठिकाणी कोणत्या दिशेला तो संदेश जो आहे तो तोंड करून होता? तर संदेशचं तोंड जे आहे ते दक्षिण दिशेला आहे. पर्याय पहिला जो आहे तो पहिला पर्याय आपला उत्तर येईल की सर संदेश जो आहे तो दक्षिणेला बघतोय.
कारण बघा खांबाची सावली संदेशच्या त्याच्या म्हणजे कोणाच्या संदेशच्या उजवीकडे पडले होते. संदेश दक्षिणेला बघेल, सूर्यकिरणे इकडून येत आहेत, या बाजूने येत आहेत, म्हणजे माझी सावली या बाजूला पडणार आहे. आता मी जर संदेश असेल तर माझ्या या बाजूला उजवीकडे सावली पडणार, म्हणजे पोल जो आहे तो पोलची सावली माझ्या उजवीकडे आहे. तर पोल जो आहे तो माझ्या समोर आहे, माझं तोंड जे आहे ते दक्षिणेला आहे, हे या ठिकाणी मी सांगू शकतो. चला आता पुढील प्रश्न जो आहे प्रश्न क्रमांक 6. आता लक्ष देऊन ऐका रे. एक योगी आहे आणि तो योगी नदीकाठी शीर्षासन घालून बसलेला आहे. शीर्षासन घातलेला आहे, तो शीर्षासन घालून उभा आहे. आता शीर्षासन अवस्थेमध्ये काय होतं, खाली डोके असतं आणि वर पाय असतात. ही जी अवस्था आहे, खाली डोके आणि वर पाय करणं, ही जी अवस्था आहे त्या अवस्थेला आपण काय म्हणत असतोय, शीर्षासन अवस्था म्हणत असतोय. त्याला आपण शीर्षासन अवस्था म्हणतोय. मग आता विद्यार्थी मित्रांनो, आता काय दिले बघा, एक योगी शीर्षासन घालून उभा आहे, त्याचं तोंड पूर्व दिशेला आहे. शीर्षासन घातलं असताना त्याचं तोंड पूर्व दिशेला आहे, तर त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल असं विचारलंय. अच्छा बघा, नॉर्मल अवस्थेमध्ये एक एक्झाम्पल बघा, तुम्हाला मी पहिलं एक्सप्लेन कसं करतोय, नंतर मी तुम्हाला ड्रॉ करूनही दाखवेल, चिंता करू नका. अच्छा सपोज मी नॉर्मली उभा आहे, नॉर्मल अवस्थेत माझं तोंड पूर्वेकडे आहे, माझं तोंड सपोज पूर्वेला आहे. माझ्या डाव्या हाताला जी दिशा येते ती उत्तर दिशा आहे, ही उत्तर दिशा आहे. तर माझ्या शीर्षासन अवस्थेमध्ये ज्यावेळेस मी पूर्वेकडे बघेल त्यावेळेस हे जे हात आहे ते कुठे जाईल, दक्षिणेला जाईल, अपोजिटला जाईल. बघा नॉर्मल अवस्थेमध्ये उत्तरेला डाव्या होत होतं, तर आता मी शीर्षासन घातलं म्हणजे मला पूर्णपणे उलट फिरावं लागलं. माझं डोकं खाली गेलं, माझ्या डाव्या हाताला ही बाजू कुठली आहे, दक्षिण बाजू आहे. म्हणजे डाव्या हातास कोणती दिशा असेल, दक्षिण दिशा असेल. पर्याय डी आपलं उत्तर येणार आहे. बघा समजून घ्या. अच्छा बघा, एक व्यक्ती आहे, तो उलटा म्हणजे इकडे पाय जे आहे त्याचे इकडे हात आहेत, अशा पद्धतीने तो आहे. अच्छा आता त्याचं जे तोंड आहे, सपोज जो व्यक्ती आहे त्याचं तोंड जे आहे ते कुठे आहे, पूर्व दिशेला आहे, पूर्वेकडे तोंड आहे. आता हे डावा हात जे आहे ते इकडे म्हणजे या पद्धतीने इकडे येणार आहे डावा हात, आणि उजवा हात जे आहे ते हे उजवा हात इकडे जाईल. मग हे जे डावा हात आहे ते या बाजूला म्हणजेच कुठल्या, दक्षिण बाजूला येणार आहे, आणि उजवा हात जे आहे ते उत्तर बाजूला जाणार आहे. आपल्याला कुठल्या बाजू विचारले, डाव्या हातास कोणती दिशा येईल, दक्षिण दिशा येईल. चौथा पर्याय जो आहे तो चौथा पर्याय उत्तर आहे. आणि ज्याला समजलं नसेल त्याने एक काम करा, छोटस काम करा, 1 मिनिटाचा टाइम घ्या, भिंतीजवळ जा, ठीक आहे, आणि तुमची पूर्व दिशा जी आहे ती माहिती आहे, खाली डोकं करा, भिंतीला टेकून पाय वरती करा, तुम्हाला लक्षात येईल, कधी विसरणार नाहीत. ओके, कारण बघा आता एवढं एक्झाम्पल दिल्यानंतर जर काही कुणाला अडचण असेल तर मग मात्र या ठिकाणी प्रत्यक्ष शीर्षासन अवस्थेमध्ये या म्हणजे अडचण येणार नाही. चला पुढील प्रश्न क्रमांक 7. बघा, जर एक साधू सकाळी शीर्षासन करीत असताना सूर्यकिरणे त्याच्या पाठीवर पडलेली आहेत, तर त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल. सूर्यकिरणे त्याच्या पाठीवर पडलेली आहेत आणि अवस्था शीर्षासनाच आहे. अच्छा सपोज मी एक्झाम्पल बघा, आता मी या ठिकाणी बघा पश्चिमेला बघतोय, कुठे बघतोय, पश्चिमेला बघतोय, आणि सकाळचे टाइम आहे म्हटलं तर सूर्य पूर्वेला असणार होता, पाठीमागून सूर्यकिरणे माझ्या पाठीवर पडलेली आहेत, आणि मी असं बघतोय. आपल्याला विचारलंय डावा हात, आता डाव्या हाताला माझी कुठली दिशा आहे रे, दक्षिण दिशा आहे. डाव्या हाताला दक्षिण दिशा ही दिसते, बरोबर. तर आता जर या ठिकाणी शीर्षासन अवस्थेत असेल तर मी बघा रे, पाठीवर सूर्यकिरणे कधी पडतील, ज्यावेळेस मी डोकं खाली केलं पाठीवर सूर्यकिरणे माझ्या पडणार ना. म्हणजे मी नॉर्मल अवस्थेमध्ये पश्चिमेला बघत असताना जर माझ्या डाव्या हाताला दक्षिण दिशा होती तर त्याची विरुद्ध दिशा शीर्षासन अवस्थेत येईल. शीर्षासन अवस्थेमध्ये आल्यानंतर माझ्या डाव्या हाताला उत्तर दिशा येईल. म्हणजेच काय येणार आहे, आन्सर काय येणार आहे, उत्तर दिशा. काय येणार आहे, उत्तर दिशा. सकाळचा टाइम आहे, शीर्षासन करत असताना सूर्यकिरणे त्याच्या पाठीवर पडलेली आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. नॉर्मल अवस्थेत जर माझ्या पाठीवर सूर्यकिरणे पडली तर माझ्या डाव्या हाताला दक्षिण दिशा येणार आहे. मी उलट झालो, शीर्षासन अवस्थेत गेलो तर माझं तोंड पश्चिमेला जाणार आहे, त्यावेळेस या ठिकाणी
माझं डावा हात जे आहे ते उत्तरेला असणार आहे, म्हणजेच पर्याय बी जे आहे ते पर्याय बी माझं इथे अचूक उत्तर असणार आहे, नॉर्थ डायरेक्शन. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. आता हा प्रश्न सोपा आहे, एकदम इझी क्वेश्चन आहे, तुम्ही सॉल्व्ह करून सांगायचं काय वाटतंय काय उत्तर येईल. बघा, कावेरी जे आहे, एक व्यक्ती आहे कावेरी, तिच्या घरापासून, इथे घर आहे कावेरीचं, घरापासून बागेपर्यंत, हे बाग आहे, बागेपर्यंत ज्या मार्गाने गेलेले तो मार्ग सोबतच्या आकृतीत दर्शवलेला आहे. किती वेळा कावेरीच्या पाठीमागे पश्चिम दिशा असेल? किती वेळा असं होईल की कावेरीच्या पाठीमागे पश्चिम दिशा असेल? ठीक आहे, मग आता तुम्ही लक्ष देऊन बघा, इथे घर आहे, असं निघाली, वर जाते, खाली दक्षिण, पाठीमागे दक्षिण दिशा येईल, इकडे जाणार, पाठीमागे पूर्व दिशा येईल, इकडे गेली, इथे असं जात असताना पहिल्यांदा पाठीमागे पश्चिम दिशा भेटली, तिच्या पहिल्यांदा पाठीमागे पश्चिम दिशा भेटली. आता ती साऊथला जाणार, त्याच्यानंतर इकडे वळत असताना तिच्या पाठीमागे पश्चिम दिशा येणार, दुसऱ्यांदा पश्चिम दिशा आली. आता उत्तरेला जात असताना दक्षिण दिशा, इकडे जाते, पूर्व दिशा पाठीमागे, वर गेली, बागेत पोहोचले. म्हणजे बघा, इथे पहिल्यांदा पश्चिम दिशा पाठीमागे आली, इथे दुसऱ्यांदा पश्चिम दिशा पाठीमागे आली, याचाच अर्थ दोन वेळा तिच्या पाठीमागे पश्चिम दिशा येणार. किती वेळा? 2 वेळा येणार आहे, 3 वेळा नाही येणार. तुम्ही जर काउंटिंग मध्ये जर तुम्ही या ठिकाणी बघा, आता तुम्ही व्यवस्थित बघा, समजून घ्या. उत्तरेला जाते, पश्चिमेला जाते, उत्तरेला जाते, पूर्वेकडे जाते. जेव्हा पूर्वेकडे जात असणार आहे तेव्हाच पाठीमागे पश्चिम दिशा येईल. बघा, दक्षिणेला जाते, पूर्वेकडे जाते, पूर्वेकडे जाते म्हणजे पश्चिम दिशा पाठीमागे येईल. उत्तरेला जाते, पश्चिमेकडे जात असताना पूर्व पाठीमागे येणार आहे. इथे उत्तरेकडे जाते म्हणजे दक्षिण पाठीमागे येणार आहे. तर 2च ठिकाणी आपल्याला पाठीमागे पश्चिम दिशा भेटणार आहे, फक्त आणि फक्त 2 वेळा, आणि उत्तर येईल आपलं पर्याय बी. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. बघा, अ ब क ड हे पत्ते खेळत आहेत. अ आणि ब हे पार्टनर असून समोरासमोर बसून, अ चं तोंड पूर्वेला आहे, ड चं तोंड उत्तरेला आहे, दक्षिणेकडे कोणाचं तोंड असेल? आता सरळ सरळ पत्ते खेळतायत म्हटलं, आपल्याला 4 व्यक्ती अशा पद्धतीने बसल्याचं दिसेल. आपल्याला सांगितलंय अ चं तोंड जे आहे ते पूर्वेला आहे, कोणाचं तोंड? अ चं. अ आणि ब पार्टनर असून ते समोरासमोर बसलेत, म्हणजे अ ब असे बसले आहेत. ड चं तोंड उत्तरेला आहे म्हटलं, तर क चं तोंड जे आहे ते दक्षिणेला असेल. दक्षिणेकडे कोणाचं तोंड असणार आहे? क चं तोंड असणार आहे, म्हणजेच पहिला पर्याय जे आहे ते पहिला पर्याय आपल्या इथे उत्तर येईल. फर्स्ट ऑप्शन आपला अचूक उत्तर येईल. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. क्वेश्चन नंबर 10. 10वा प्रश्न पाहूयात काय विचारलंय.
चला बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न असं दिलेला आपल्याला की एक मांजर आहे ती पूर्वेकडे 20 फूट पळत गेला. बघा, एक मांजर पूर्वेकडे 20 फूट पळत गेला, नंतर ते उजवीकडे वळून तेथून 10 फूट पळते. आता बघा, उजवीकडे म्हणजे खालच्या बाजूला रे 10 फूट पळतंय, पुन्हा उजवीकडे बोलते आणि 9 फूट पळाला. बघा रे, पुन्हा उजवीकडे म्हणजे इकडे मागे गेलं, या बाजूला कुठे पश्चिमेकडे 9 फूट गेला, पुन्हा डावीकडे वळून 5 फूट पळतंय, इकडे गेलं 5 फूट, आणि पुन्हा डावीकडे वळून 12 फूट पळतंय, म्हणजे इकडे 12 फूट गेलेला आहे, आणि शेवटी डावीकडे 6 फूट पळतंय, शेवटी डावीकडे 6 फूट पळतंय. तर मांजर सध्या कोणत्या दिशेकडे तोंड करून उभे आहे? मांजराचं तोंड जे आहे ते उत्तरेला तोंड आहे त्याचा, आणि उत्तरेला तोंड असल्यामुळे आपल्याला उत्तर दिशा हे सांगायचं आहे. उत्तर दिशा कुठे दिसते आपल्याला? पर्याय डी दिसते. मांजरीचं जे तोंड आहे ते मांजरीचं तोंड उत्तर दिशेला आहे. चौथा पर्याय आपला अचूक उत्तर आहे. बघा, हे आपण जे प्रश्न बघितले हे आपण पहिले सुरुवात केली आपण शॅडो बेस्डच्या कॉन्सेप्ट पासून. बघा, एकदा कन्फर्मेशन द्यायचंय, शॅडो बेस्ड कॉन्सेप्ट जो आहे, शॅडो कॉन्सेप्ट तो क्लिअर झाला का सर्वांना? शॅडो कॉन्सेप्ट क्लिअर झाला का? तर आपण जो डिग्री, जे अंश आधारित जे प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी बघायला सुरुवात करूया. मग आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ज्या वेळेस एखादा व्यक्ती फिरतोय तो क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने फिरणार, किंवा मग अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, अँटी क्लॉकवाईज म्हणजेच घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. ओके, अच्छा बघा, घड्याळाच्या दिशेने एखादा व्यक्ती फिरतोय. आता पहिले आपण घड्याळाची दिशा घेऊ. बघा, 0 डिग्री आहे म्हणजे या व्यक्तीचं तोंड 0 डिग्री म्हणजे उत्तरेला तोंड आहे. अच्छा, घड्याळाच्या दिशेने तो 45 डिग्री आला, तर त्याचं तोंड जे आहे ते कुठल्या दिशेला येईल? ईशान्य दिशेला येईल, 45 डिग्रीने. तो जर 90 डिग्री गेला म्हणजेच या ठिकाणी त्याचं तोंड जे आहे ते पूर्व दिशेला येणार आहे. काय झालं? त्याचं तोंड कुठे आलं? पूर्व दिशेकडे आला. त्याच्यानंतर जर तो व्यक्ती या ठिकाणी 180 डिग्री गेला, बघा 180 डिग्री गेला, तर त्याचं तोंड जे येणार आहे ते उत्तरेकडून तो आता दक्षिणेला बघायला सुरुवात करणार. ठीक आहे, अशा पद्धतीने होणार आहे. म्हणजेच तुमच्या गोष्ट एक लक्षात येईल की बाबा रे 0 डिग्री आहे, ठीक आहे, तिथून सुरुवात झाली. आता पुन्हा त्याच ठिकाणी पोहोचायचं झालं तर पूर्ण एक वर्तुळ फिरून यावं लागेल आणि 360 डिग्री या ठिकाणी फिरून यावं लागेल. म्हणजेच तुम्हाला सेम डायरेक्शनला जर जायचं असेल, जसं उत्तरेकडून सुरुवात केली, पुन्हा तुम्हाला उत्तरेला पोहोचायचं आहे, तर तुम्हाला संपूर्ण एक वर्तुळ म्हणजे 360 अंश फिरावं लागेल. ठीक आहे. अच्छा, जर तुम्ही या ठिकाणी बघा, एक मुख्य दिशा होती, तिच्या उजवीकडे फिरलात तर पहिले एक उपदिशा लागली जी की 45 अंशावर असणार आहे. पुन्हा 45 अंशावर आणखी गेलो तर एक मुख्य दिशा लागली जी की 90 अंशावर आहे, म्हणजे 45 अधिक 45 90 अंशावर पूर्व दिशा लागली. म्हणजेच मी राईटला फिरलो, जर मी उजवीकडे फिरलो तर मला 90 डिग्री अंतर जे आहे ते कापावं लागणार आहे. ठीक आहे. आणि जर मी विरुद्ध गेलो, अपोजिटला गेलो म्हणजे अपोजिट डायरेक्शनला गेलो, तर मला टोटल 180 अंश कापावं लागतं. हे आपल्या लक्षात आलं. अच्छा, आता आपण अँटी क्लॉकवाईज येऊ, म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. बघा, 0 डिग्री आहे म्हणजे उत्तरेकडे तोंड आहे. तोंड कुठे आहे? उत्तरेला. पुन्हा उत्तरेला यायचं झालं 360 डिग्री फिरून यावं लागेल. अच्छा, मी अँटी क्लॉकवाईज फिरतोय म्हणजेच बघा रे 90 डिग्री मी आलो, तर माझं तोंड जे येईल ते आता कुठे येईल? पश्चिम दिशेला येईल. म्हणजेच तुमच्या लक्षात येईल की सर जसं राईट फिरतोय म्हणजे 90 डिग्री फिरतोय, लेफ्ट वलन घेतोय, डावं वलन घेतोय, म्हणजेच आपण इथे देखील किती डिग्री फिरतोय रे? 90 अंश. एक्झॅक्टली काटकोनात आपण फिरतोय, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पूर्ण विरुद्ध यायचं झालं तर विरुद्ध दिशेने, घड्याळाच्या उलट्या विरुद्ध दिशेने 180 अंश आलो, उत्तरेकडून आपण पोहोचलो पुन्हा दक्षिणेला. ठीक आहे. आणखी 90 डिग्री गेलो म्हणजे 270 डिग्रीवर आपण कुठे पोहोचणार? पूर्व दिशेला पोहोचणार. तर अशा पद्धतीने हे जे कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन इथे होणार आहे. आता या टाईपचे जे प्रश्न आहेत, डिग्रीचे कॉन्सेप्टचे प्रश्न, ते कशा पद्धतीने असतात तेही बघायला आपण सुरुवात करूयात.
बघा पहिला प्रश्न आहे जो की आपल्याला डिग्री बेस्ड या ठिकाणी आपल्याला विचारलाय. सान्वी जे आहे ते पूर्वेकडे काही अंतर चालत जाते आणि नंतर ती तिच्या डाव्या बाजूला 90 अंशात बोलते. काय झालं बघा रे. सान्वी पूर्वेकडे काही अंतर चालत जाते. आता सान्वी व्यक्ती आहे ही जी की पूर्वेकडे चालत गेलेली आहे. नंतर ती तिच्या डाव्या बाजूला 90 डिग्रीत बोलते. डाव्या बाजूला 90 डिग्रीत बोलते. 90 डिग्री डाव्या बाजूला बोलते. आता नंतर ती 50 मीटर चालते. आता ती 50 मीटर चाललेली आहे. ठीक आहे. आता ती उजव्या बाजूला 135 अंश डिग्रीत बोलते. नेहमी लक्षात ठेवा बघा रे. आता सपोज एक एक्झाम्पल बघा. तो प्रश्न मी पुन्हा कंटिन्यू करतोय. सध्या बघा जर तुम्ही पूर्व दिशेला जात असाल तुम्ही 90 डिग्रीत म्हणजेच एक्झॅक्टली लेफ्टला या ठिकाणी असं फिरताय. डावीकडे फिरले तर उजवीकडेही फिरले तर 90 डिग्रीच होणार आहे. म्हणजे बघा लेफ्टला 90 डिग्री राईटला 90 डिग्री. परंतु ज्या वेळेस तुम्हाला इतर डिग्रीचं काही एक्झाम्पल दिलं आता जसं 135 मग कन्फ्युज होऊ नका. अच्छा बघा झालं काय असतं बघा समजून घ्या. आता हे व्यक्ती असं जात होतं तुम्हाला काही कन्फ्युजन आलं तुम्ही प्लस चिन्ह बनवा. प्लस चिन्ह बनवलं हे काटकोन बनलं म्हणजेच हे 90 डिग्री तिथे आली असती. हे 90 डिग्री फिरून. परंतु 135 डिग्री दिले म्हणजे आणखी 45 डिग्री म्हणजे ती अशी जाईल अशी या पद्धतीने. बघा हे 45 डिग्री होते बरोबर का. म्हणजे 90 अधिक 45 135 अंशात जे आपल्याला फिरवायचं होतं ते आपण फिरवलं. बघा एखादा व्यक्ती वर जात होता 135 डिग्री फिरवायचं त्याला. तर बघा असं जात असताना तो या पद्धतीने असं फिरणार आहे. तो असं जात असताना तो फिरला. हे 90 डिग्री झालं असतं आणि हे 45 डिग्री. 90 अधिक 45 135 डिग्री उजवीकडे फिरलेला आहे म्हणजे या दिशेला तो जातोय. ठीक आहे. अच्छा आता तो किती अंतर कापतोय 15 मीटर चालत जातोय. तर तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा निर्देश करत आहे. आता डावी बाजू म्हणजे मी काय शिकवलं होतं 90 डिग्री. अच्छा मग असा व्यक्ती एखादा व्यक्ती असं जातोय तर तिची डावी बाजू म्हणजे 90 डिग्री ही दिशा जी असणार आहे ती ईशान्य दिशा असणार आहे. कारण बघा जर मी या ठिकाणी या पद्धतीने इकडे जातोय जर मी पूर्वेकडे बोललो म्हणजे 45 डिग्री म्हणजेच मी इथे ईशान्य दिशेला 90 डिग्री. बघा असं जात असताना 90 डिग्री असं बोललो म्हणजेच मी ईशान्य दिशेला बघेल. तर डाव्या बाजूला जी दिशा आहे ती ईशान्य दिशा आहे जे की आपल्याला पहिला पर्याय बघायला भेटतोय. काय बघायला भेटलं आपल्याला. पहिला पर्याय जो आहे तो पहिला पर्याय आपल्याला बघायला भेटलेला आहे. उत्तर आलं आपलं फर्स्ट ऑप्शन. बघा एकूण एक प्रश्न समजला पाहिजे हा टार्गेट ठेवा विद्यार्थी मित्रांनो. प्रॉपरली प्रत्येक प्रश्न आपल्याला समजलंच पाहिजे. ओके चला जाऊयात पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12. आता हा प्रश्न बघा कसं सोडवायचं बघा. रीता आग्नेयेकडे तोंड करून उभी आहे. प्रथम ती 135 डिग्री घड्याळाच्या दिशेने बोलते. नंतर ती 90 डिग्री घड्याळाच्या विरुद्ध दिशेने बोलते. मग ती पुन्हा 45 डिग्री घड्याळाच्या दिशेने बोलते आणि नंतर 135 डिग्री घड्याळाच्या उलट दिशेने बोलते. आता ती तिचं तोंड कुठल्या दिशेला आहे ते सांगायचंय. अच्छा ज्या विद्यार्थ्यांना काही कॉन्सेप्ट माहितीच नसतोय ते काय करतात माहितीये का. आता ते काय करतात एक सर्कल बनवतात. एक सर्कल बनवलं. आता तिचं तोंड आग्नेयेकडे होते. आग्नेयेकडे म्हणजे इथे तोंड होतं बघा हे आग्नेय दिशा आहे. आग्नेय दिशा आहे. प्रथम ती 135 डिग्री घड्याळाच्या दिशेने जाते बघा. हे 45 आणि 90 घड्याळाच्या दिशेने असं घड्याळ फिरतंय म्हणजे ती पश्चिमेकडे तोंड गेलं तिचा. नंतर ती 90 डिग्री घड्याळाच्या विरुद्ध दिशेने बोलते. 90 डिग्री घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे पुन्हा मागे आली ती 90 डिग्री. पहिले ती 135 डिग्री गेली नंतर 90 डिग्री मागे आले. पुन्हा मग ती 45 डिग्री घड्याळाच्या दिशेने जाते. आता पुन्हा 45 डिग्री घड्याळाच्या दिशेने गेली म्हणजे इथे आली ती. इथे आली आणि मग त्यानंतर 135 डिग्री घड्याळाच्या उलट दिशेने फिरते. आता इथून ती पुन्हा काय होणार मागे येणार. इथून 45 90 135 डिग्री म्हणजे इथे लागायला आली ती. म्हणजे ही जी दिशा आहे त्या दिशेला तिचं तोंड असणार आहे आणि ही दिशा कुठली आहे पूर्व दिशा. तर उत्तर येणार आहे आपला पूर्व दिशा जे की आपल्याला पहिला पर्याय जो आहे तो पहिला पर्याय आपल्याला इथे पाहायला भेटतंय फर्स्ट ऑप्शन. आता हे झालं एकदम बेसिक या ठिकाणी बघा जे ट्रेडिशनल मेथड आहे ती. अच्छा ट्रिक वापरते वेळेस तुम्हाला काय करायचं बघा. ट्रिक वापरते वेळेस तुम्ही काय कराल तुम्हाला काय करायचंय क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज किती गेले ते बघायचे. बघा सी लिहितोय मी क्लॉकवाईज साठी. ए लिहितोय अँटी क्लॉकवाईज साठी. सी म्हणजे क्लॉकवाईज ए म्हणजे अँटी क्लॉकवाईज लिहून ठेवता हवं तर इथे पहिला एक्झाम्पल आहे म्हणून. सी क्लॉकवाईज ए
अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. याच्या परीक्षेमध्ये बघा तुम्ही सीए चा वापर करू शकता. बघा काय झालं, प्रथम ती 135 डिग्री घड्याळाच्या दिशेने जाते, नंतर 90 डिग्री घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जाते, पुन्हा 45 डिग्री घड्याळाच्या दिशेने येते आणि नंतर 135 डिग्री उलट दिशेने जाते. आता ही जी बेरीज असते ती बेरीज करून आपण त्यांच्यातला डिफरन्स काढत असतो. बघा आता हे 135 गेले, इथे 45 इथे 90 आहे, जास्त कुठे आहे अँटी क्लॉकवाईज. किती जास्त आहे रे, 45 डिग्री जास्त. बघा 90 वजा 45, किंवा तुम्ही टोटल केली असती तर बघा हे किती झालं असतं, 225 वजा 180. 225 वजा 180 किती झाले, 45 डिग्री. असंही करा. कोणाला वाटेल की सर हे कसं मायनस केलं, तर बघा हे विरुद्ध होते ना रे, त्यामुळे मायनस केलं आपण. 45 90 फरक आला, जास्त कुठे आहे 45 डिग्री अँटी क्लॉकवाईज. अच्छा हे आपल्याला इथपर्यंत समजलं असेल, अँटी क्लॉकवाईजला 45 डिग्री जास्त जाते ती. मग त्यावेळेस आपल्याला सुरुवातीची दिशा कुठली होती ती बघायची, आग्नेय दिशा होती. अच्छा बघा रे, आता एक व्यक्ती आग्नेय दिशेला बघतोय, तिथून ती अँटी क्लॉकवाईज 45 डिग्री बघायला लागले, तर 45 डिग्री काय भेटणार आहे आपल्याला, मेन डायरेक्शन पूर्व. अँटी क्लॉकवाईज 45 डिग्री फिरल्यावर पूर्व दिशेला जाणार ती, म्हणजेच उत्तराला आपला पहिला पर्याय. ही ट्रिक आपल्याला इथे वापरायची आहे. या ट्रिकचा वापर करून आपल्याला जो प्रश्न आहे तो प्रश्न सोडवायचा आहे. तर आपलं उत्तर जे आहे बघा, हे तुम्हाला एवढं करत बसायची गरज नाही. इथे थोडं जरी कन्फ्युजन झालं, उत्तर जे आहे ते उत्तर चुकू शकता, हे देखील लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे बेस्ट अशी मेथड जी आहे, जी मी तुम्हाला ट्रिक शिकवलेली आहे, त्या ट्रिकचा वापर करायचा आणि प्रश्नाचं उत्तर जे आहे ते उत्तर काढायचं. ओके, चला आता पुढील प्रश्न दिलेला आहे, प्रश्न क्रमांक 13. बघा हा प्रश्न मी दाखवतोय, त्याच्यानंतरचा प्रश्न तुम्ही करा. 14वा प्रश्न पुन्हा 15वा प्रश्न मी दाखवेल. ओके, बघा लक्ष देऊन ऐका. बघा एक मोटर कार आहे, दक्षिणेकडून उत्तरेकडे जात आहे. एक कार जी आहे, कारने इथून चालणं सुरू केलेलं आहे, दक्षिणेकडून उत्तरेकडे जात आहे. ती 45 डिग्री कोनातून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळते, क्लॉकवाईज फिरते. बघा रे, अशी जात होती, क्लॉकवाईज फिरली 45 डिग्री आणि अशी जाते. आता अशी जात असताना ती डी अंतर धावते. आता एक अंतर दिलेलं आहे, हे अंतर किती सांगितलं आपल्याला, डी अंतर सांगितलेलं आहे. ठीक आहे, आणि मग 90 डिग्री कोनातून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळते. अच्छा बघा, अशी जात असताना 90 डिग्री फिरते, म्हणजे एक्झॅक्टली अशी फिरेल ती. बघा ही काटकोनात फिरली 90 डिग्री. ठीक आहे, आणि पुन्हा किती अंतर धावते, डी अंतर इथेही धावते, ती डी अंतर धावते. म्हणजे इथे जेवढं अंतर धावले तेवढंच अंतर, म्हणजे हे एक्झॅक्टली स्ट्रेट लाईन मध्ये आहे, ते अशा पद्धतीने आपण कन्सिडर करू शकतो. अच्छा, आता मग 45 डिग्री कोनातून घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वळते. अच्छा समजून घ्या. बघा आता एक व्यक्ती जे आहे, आता समजा मी असं जात असेल, असं जातोय मी, बघा हे असं जाते ना, हे असे क्रॉस मध्ये अशी जात असताना 45 डिग्री जर मी घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरलो तर माझं तोंड पूर्वेला येणार आहे. बघा जी व्यक्ती अशी जात होती ती 45 डिग्री फिरते घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने, म्हणजेच इकडे 45 डिग्री, म्हणजे ती कार जी आहे ती कार आता पूर्व दिशेला धावत आहे. तर कार कोणत्या दिशेला धावते, पूर्व दिशेला धावते. पर्याय बी जे आहे ते पर्याय बी आपलं उत्तर येईल. काय आन्सर आला आपल्या इथे, पर्याय बी पूर्व दिशा, हे आपलं उत्तर आहे. अंडरस्टूड, समजलं कसं केला हा प्रश्न. बघा डिग्रीचं कॉन्सेप्ट आहे आणि डिग्री बेस्ड क्वेश्चन्स विचारले तर ते आपल्याला जमले पाहिजेत. TCS पॅटर्न असो, IBPS पॅटर्न असो किंवा MPSC चे क्वेश्चन्स असू द्यात, कुठल्याही परीक्षांचे क्वेश्चन्स असेल तर त्याच्यामध्ये हा कॉन्सेप्ट ज्या वेळेस विचारला जाईल त्यावेळेस तो आपल्याला जमलाच पाहिजे. आणि सर्व टाईपचे प्रश्न मी इथे तुम्हाला घेणार आहे. मी तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये काही गोष्टी शिकवत असतोय. काही काही क्वेश्चन्स बघा आपल्या सरळ सेवेला येत नसले तरी मी ते शिकवतोय, कारण असं लिमिटेड तुम्हाला कंटेंट भेटणार नाही. तुम्हाला बाहेरचंही नॉलेज पाहिजे. काही मॉडरेट लेवल, डिफिकल्ट लेवलचे जरी काही विचारलं तरी ते प्रश्नाचं उत्तर देता आलं पाहिजे, हे टार्गेट ठेवून मी शिकवत असतो. ठीक आहे, चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. बघा रे, कमेंट जर तुमच्या दिसल्या तर मला वाटेल की बाबा तुम्ही ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करताय, ऍक्टिव्हली ऐकता, व्यवस्थितरित्या समजून घेताय. तर बघा सेशन मध्ये आणखी मजा येणार आहे. सेशन एकदम जबरदस्त होत राहणार आहे, चिंता करू नका. चला आता पुढील प्रश्न जो दिलेला आहे, पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 या प्रश्नाला सोडवा आता.
बघा रे, आता इथे प्रश्नाचं उत्तर काढायचं. बघा आपल्याकडे प्रश्न क्रमांक 14 दिलेला आहे. बघा, दिनेश एक व्यक्ती आहे जो की पूर्वेकडे तोंड करून होता. आता सुरुवातीची दिशा महत्वाची असते, हे देखील लक्षात ठेवा. काय झालं बघा, घड्याळाच्या दिशेने क्लॉकवाईज 100 डिग्री जातोय तो, आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज 45 डिग्री जातोय. आता पुन्हा त्याच दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज 65 डिग्री जातोय. नंतर शेवटी घड्याळाच्या दिशेने 180 डिग्री जातोय. आणि आता दिनेशचं तोंड कोणत्या दिशेला आहे? झालं काय बघा, आता 100 आणि 180 झाले किती? 280. आणि इथे किती झाले? 110 डिग्री. मग आता जास्त कुठे आहे? जास्त घड्याळाच्या दिशेने क्लॉकवाईज. किती जास्त आहे? 170 अंश. बघा, 280 वजा 110, 280 वजा 110 बरोबर 170 डिग्री जास्त आहे. कुठल्या दिशेला रे? क्लॉकवाईज. आता दिनेशचं तोंड जे होतं ते पूर्वेला होतं. आता पूर्वेकडून 170 अंश म्हटलेलं आहे. 170 अंश इथपर्यंत पोहोचतोय. म्हणजे ही जी दिशा आहे ही कुठली दिशा आहे? तर या ठिकाणी नैऋत्य दिशा आहे. बघा, पश्चिम नाही पकडायचे इथे, ठीक आहे ना? पश्चिम सांगाल तर चुकीचं होईल. 170 अंश आहे, 170 अंश नैऋत्य दिशा येणार आहे. म्हणजेच पर्याय सी जे आहे साऊथ वेस्ट हे आपलं उत्तर असणार आहे. कारण बघा रे, पूर्वेला असणारा व्यक्ती जो आहे तो ज्या वेळेस 180 डिग्री जाईल त्यावेळेस पूर्व दिशेला असणारा व्यक्ती पश्चिमेला तोंड करून बघणार आहे. परंतु जर तुम्हाला 170 म्हटलं किंवा तुम्हाला 140 जरी म्हटलं असतं किंवा कितीही म्हटलं, आता इथे बघा, तर तुमचं जे उत्तर येणार आहे ते यामधली दिशा जी आहे ती दक्षिण पश्चिम दिशा म्हणजे नैऋत्य दिशा आहे. हे लक्षात ठेवा, ठीक आहे? या पद्धतीने हा जो प्रश्न आहे तो आपल्याला सोडवता येईल. चला पुढील प्रश्नाकडे जाऊयात. आता आपण प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15. आता प्रश्न असा दिलेला आहे, रोहित हा उत्तर दिशेला असलेल्या त्याच्या शाळेकडे तोंड करून आहे. बघा, उत्तरेला तोंड आहे, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज या हिशोबाने आपण मांडणी करतोय. रोहितचं तोंड जे आहे ते उत्तर दिशेला तोंड आहे. ही दिशा महत्वाची आहे. चला, आता तो घड्याळाच्या दिशेने 145 अंश फिरतोय. आपण लिहिलं घड्याळाच्या दिशेने 145 अंश. नंतर तो 220 अंश घड्याळाच्या उलट दिशेने फिरतोय, लिहून घ्या. पुन्हा तो 245 अंश घड्याळाच्या उलट दिशेने फिरतोय. आता तो घड्याळाच्या दिशेने 370 अंश फिरतोय आणि तो 70 अंश घड्याळाच्या उलट्या दिशेने जातोय आणि शेवटी तो घड्याळाच्या दिशेने 330 अंश फिरतोय. आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे असं विचारलंय. त्याचं जे तोंड आहे ते तोंड कोणत्या दिशेला आहे हे विचारलं. तर आता टोटल केले तर आपल्या लक्षात येईल. बघा, हे 5 7 4 11 2 13 कॅरी केले 1 535 झाले. हे इथे बघा 5 7 3 10 4 14 कॅरी केले 1 4 4 8 845 झाले. मग जास्त क्लॉकवाईज डायरेक्शनला आहे म्हणजे 845 वजा 535 केलं तर आपल्याला उत्तर काय भेटेल? बघा 013 310 अंश घड्याळाच्या दिशेला आहे. तो जास्त घड्याळाच्या दिशेने गेलेला आहे. मग आता त्याचं तोंड होतं उत्तर दिशेला, समजून घ्या रे. बघा, उत्तर दिशेला तोंड होता. आता ही जी दिशा आहे ही उत्तर दिशेला तोंड होता. तुमच्या लक्षात असेल हे 90 अंश, हे 180 अंश, हे 270 अंश. म्हणजे 310 डिग्री म्हटलं तर तो एवढा फिरून इथपर्यंत आलेला आहे. 310 अंश म्हटलेला आहे. तर याचा अर्थ ही जी दिशा आहे ही वायव्य दिशा आहे आणि वायव्य दिशा आपल्या उत्तर येईल. वायव्य दिशा नॉर्थ वेस्ट, उत्तर पश्चिम. बघा, पर्याय सी जे आहे ते पर्याय सी आपलं उत्तर येईल, वायव्य दिशा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, दोन कॉन्सेप्ट जे आहेत ते दोन कॉन्सेप्ट तुमच्या लक्षात आले असतील. लक्षात आले दोन कॉन्सेप्ट? कुठले कुठले कॉन्सेप्ट शिकलो आपण, समजलं का?
कमेंट करून सांगा पटापट. बघा, एक आपण पहिला टाईप बघितला. पहिला टाईप बघितला कुठला? शॅडो बेस्ड कॉन्सेप्ट. दुसरा टाईप बघितला आपण डिग्री बेस्ड कॉन्सेप्ट. दोन्ही कॉन्सेप्ट क्लिअर आहेत? पटकन सांगायचं. दोन्ही कॉन्सेप्ट क्लिअर आहेत? येस. ठीक आहे, व्हेरी गुड. दोन्ही कॉन्सेप्ट क्लिअर आहेत ना पूर्णपणे? चला तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या टाईप मधील प्रश्न आपल्याला एक्झाम मध्ये विचारले गेले तर ते आपल्याला जमले पाहिजेत. त्यांचा सराव जो आहे तो सराव महत्वाचा आहे, तो सराव करत राहा. बघा, आपलं उद्या सेशन जे आहे ते आपण थोडंसं उद्या सेशन लवकर घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. ठीक आहे, 9च्या ऐवजी आपण दुपारी जे आहे ते सेशन मी घेणार आहे. कारण गणपती उत्सव आहे, गणपती उत्सवासाठी मलाही जायचं, त्यामुळे गावाला जाण्यासाठी थोडंसं लवकर मला निघायचं, त्यामुळे रात्री 9 ते 10 सेशन घेणं शक्य होणार नाहीये उद्या. ओके, तरी जे काही अपडेट असेल ते मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवेल. ठीक आहे, एकदा आपला ॲप व्हिजिट करून आपल्या सेशनचं टाइम जे आहे ते अपडेटेड टाइम जे असेल ते आपण या ठिकाणी बघायचं आहे. आणि बघा, तुम्हाला जे PDF जे आहे त्या PDF तुम्हाला भेटल्या ना, जे आधीचे 2 लेक्चर्स झाले ते PDF अवेलेबल झालेले आहे, तुम्हाला चेक केलेत ना? चला तर प्रिपरेशन करत राहा. कुठल्याही अडचणी असतील, अडचणी ज्या काही असतील त्या अडचणी तुम्ही विचारत चला. ज्या काही अडचणी असतील त्या विचारत चला. ओके, कोणत्याही अडचणी असू द्या त्या विचारत राहा. बघा, व्हेरी गुड, व्हेरी गुड, क्या बात आहे. PDF दिसत ना? दर्शना मॅम, असं कसं म्हणताय? PDF जे आहे ते PDF अवेलेबल आहेत, ॲपमध्ये दिसत आहेत. मी तुम्हाला चेक करून दाखवत आहोत. ठीक आहे, डोंट वरी, मी तुम्हाला चेक करून मी एकदा तुम्हाला अपडेट देतो की बाबा काही इश्यू आहे का. मी अपडेट केलेले आहेत, कालच आपलं सेशन संपल्यानंतर अपडेट केलेलं आहे. येस, बघा इथे मी मोबाईलमध्ये ओपन करून बघितलं तर PDF ओपन होत आहेत. ओके, जे आपले सेशन्स दिसत आहेत, बघा आपले जे सेशन्स दिसत आहेत टेटचे, त्याच्यामधील ओरिएंटेशन क्लास आता इथून दिसणार नाही एवढं लांबून, थोडंसं जवळ जरी आलो तर ते ब्लर होऊन जाईल तुमच्यासाठी. ठीक आहे, तर वॉटर इमेज, मिरर इमेज आणि नंबर सिरीज जे जे आपले लेक्चर्स होत आहेत त्यांच्या PDF मी अपलोड करत असते. ठीक आहे, तर ते PDF जे आहे ते तिथून तुम्हाला डाउनलोड करता येतील. बघा, तुम्हाला जिथून प्लेचं बटन असतं त्याच्या पुढे एक PDFचं सिम्बॉल येत आहे. ठीक आहे, ते साईनवर क्लिक केलं तर ते थोडंसं लोड व्हायला टाइम लागेल. बघा, जे डाउनलोड होईल पहिले लोड होताना दिसेल तुम्हाला. डाउनलोड झाले की तुम्हाला ते जे PDF आहे ते PDF तिथे बघता येणार आहे. ठीक आहे, आणि येस, प्रॉपरली ते लोड होतंय आणि नंतर डाउनलोड देखील, म्हणजेच डाउनलोड तुमच्या मोबाईलमध्ये करता येणार नाहीये, ते तुम्हाला तिथून रीड करता येतील. ठीक आहे, ॲप मधून तुम्ही एनी टाइम ते पाहू शकता. चला पुन्हा भेटू आपण. जे उर्वरित जो पार्ट राहिलेला आहे आपला, तो पार्ट आहे कोडेड डायरेक्शन अँड डिस्टन्स. कोडेड डायरेक्शन अँड डिस्टन्स आणि डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅट मधील डायरेक्शन अँड डिस्टन्स, जे की आपण उद्याच्या सेशन मध्ये आपण ते कंप्लीट करू. आता थांबूया तिथेच. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.